हे हाय रुचिका, काय वाचतेस? अरे लोटेकरांच्या मुलांची ना एक खासियत आहे, ते म्हणजे दरवर्षी बाप्पांसाठी वेगवेगळं डेकोरेशन करणं. आणि या वर्षी ना त्यांनी ऐतिहासिक विषय निवडलाय, केदारेश्वर गुहा मंदिर. ओके, तू मला दाखवू शकतेस काय डेकोरेशन बनवलं ते? अरे का नाही, चल ना माझ्यासोबत. महाराष्ट्रातील एक लपलेले नैसर्गिक रत्न म्हणजेच केदारेश्वर गुहा मंदिर. भारतात अनेक रहस्य आहेत, ती अजूनही मानवी आकलनाच्या पलीकडली आहे आणि आजही लोक ती उलगडू शकलेली नाहीये. असेच एक आकर्षक रहस्य महाराष्ट्रातील एका जिल्ह्यातील एका मंदिराच्या आत आहे, केदारेश्वर गुहा मंदिर. हे अहमदनगरमधील हरिश्चंद्रगड किल्ल्यामध्ये आढळणारे एक अद्वितीय शिवमंदिर आहे. हे मंदिर एका गुहेत आहे आणि ते नेहमीच पाण्याने वेढलेले असते. यामुळे ते भारतातील आणि जगातील सर्वात अद्वितीय मंदिरांपैकी एक बनते. हे मंदिर शिवाला समर्पित आहे आणि त्यात 5 फूट उंच अशी शिवलिंग आहे, जे गुहेचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य आहे. हे लिंग गुहेच्या मध्यभागी आहे आणि ते कमरे इतके खोल पाण्याने वेढलेले आहे. केदारेश्वर मंदिराचे 4 खांब हे केवळ संरचनात्मक घटक नाहीत, तर हिंदू पौराणिक कथांमध्ये त्यांचे प्रतिकात्मकता देखील आहे. असा एक सिद्धांत आहे. येथील प्रत्येक स्तंभ हे 4 युगांचे प्रतिनिधित्व करतो, जे सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग आहे. आज हे लिंग फक्त एकाच स्तंभावर उभे आहे, तर इतर 3 स्तंभ पडले. लोकांचा असा विश्वास आहे की जर हा शेवटचा स्तंभ देखील तुटला तर या जगाचा अंत होईल.